नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पुरोहित. आजच्या व्हिडिओत तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण वन टक्स ब्लाउजचं कटिंग पाहणार आहोत. त्याआधी आपल्याला माप घ्यायची आहे. हे पहा, उंची 13.5 इंच आहे, छाती 36, कंबर 30, मागचा गळा 9, पुढचा गळा 6, बाही लांबी 7 आणि दंडघेर 5.5. अशा पद्धतीची ही माप आहेत. आता हे 36 चेस्टचं ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचं आहे आणि वन टक्स असणार आहे. अतिशय सोपं ब्लाऊज आहे. तुम्ही नवीन शिकता तेव्हा हे ब्लाऊज नक्की तुम्ही कटिंग करून पहा आणि शिवून देखील पहा. याची फिटिंग अतिशय सुंदर बसती, पफ देखील खूप सुंदर येतो. आता अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी आपण मागच्या भागाचं कटिंग करणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढच्या भागाचं कटिंग करणार आहोत. सगळ्यात आधी आपण उंची घेणार आहोत. उंची 13.5 आहे, 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 14.5 करायची आहे. तसंच या बाजूने देखील उंचीचं माप टाकायचं आहे आपल्याला 14.5. आता आपल्याला शोल्डर टाकायचं आहे. 36 चेस्ट आहे, त्यासाठी आपल्याला 5.5 शोल्डर घ्यायचं आहे. इथे देखील 5.5 साठी मार्किंग करायचं आहे. त्यानंतर मुंडा टाकायचा आहे. मुंडा 6 घ्यायचा आहे आपल्याला. आणि इथं छातीचं माप टाकायचं आहे. 36चा चौथा टाकायचा इथे 9 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता इथे कमरेचा चौथा टाकायचा आहे. कंबर आहे 30, त्याचा चौथा होतो 7.5. 1 इंच आपल्याला डाचासाठी घ्यायचा आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता ही रेषा आखून घ्यायची आपल्याला आणि इथं गळा रुंदी टाकायची आहे. गळा रुंदी आपण घेणार आहोत 2.5 इंच आणि 3 इंच शोल्डर. आता मागचा गळा आहे 9चा, त्यामुळे पहिले तो 9चा गळ्याचं माप टाकून घ्यायचं आहे. खालच्या बाजूला तुम्ही 3, 3.25, 3.5 पर्यंत गळा रुंदी घेऊ शकता. मी आता इथे 3ची घेणार आहे. आता असा एक बॉक्स आखून घ्यायचा आणि गळ्याला गोलवा आकार द्यायचा आहे. आता इथे आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. मागच्या मुंड्यासाठी आपण 1.5 इंचचं घेणार आहोत. 1.5 इंचावर एक पॉईंट केला आणि इथं आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आता आपल्याला हे आहे असं कट करायचं आहे. इथे मागच्या बाजूला आपण टक्सचं देखील माप टाकून घेऊ. तुम्ही ते कापडावर टाकलं तरी चालेल. इथे रुंदी 4 घेतली आहे आणि टक्सची उंची ही गळ्याच्या 1 इंच किंवा घेऊ शकता. आणि दोन्ही बाजूनी इथं अर्धा इंचाचा आपल्याला टक्सचा
पॉईंट देऊन आपल्याला टक्सचं मार्किंग करायचं आहे. आणि या बाजूला आपल्याला अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि हा टक्सपासून आपल्याला इथे तिरकी रेष करून घ्यायची आहे. कारण जेव्हा आपण हा टक्स घेतो तेव्हा हा पॉईंट आहे, हा कोपरा खाली येतो. मग तो खाली आलेला कोपरा कट करावा लागतो. तो तुम्ही आधीच कट केला तर कापडावर अगदी सोपं जातं तुम्हाला, नाही तर मग नंतर कट करावा लागतो. तसं केलं तरी चालेल. आता आपण हे कट करून घेऊ मागचा पार्ट. आता तुम्हाला ही पेपर कटिंग मागचा जो आपण पार्ट कट केला आहे तो आहे असा आखायचा आहे. आता दोन्ही बाजूनी 2-2 इंच अंतर उरेल अशा पद्धतीत आपल्याला ही पेपर कटिंग ठेवायची आहे, म्हणजे इथे आपल्याला जागा राहील. आता ही सरळ रेषा अशी आखून घ्यायची खालपर्यंत. गळारुंदीचं मार्किंग करायचं आहे आणि आता हे पेपर कटिंग काढायचे आहे आपल्याला. आता आपल्याला पुढच्या मुंड्याचं मार्किंग करायचं आहे. एक इंचावर आपल्याला पुढच्या मुंड्याचं मार्किंग करायचं आहे आणि मुंड्याला आकार द्यायचा आहे. आता पुढच्या गळ्याचं मार्किंग करायचं. पुढचा गळा आहे 6चा. वरच्या बाजूने आपण 2.5 इंच घेतलंय, खाली आपण 2.25 इंच घेणार आहोत. त्यानंतर गळ्याला गोल आकार द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला टक्स पॉईंट काढायचा आहे. टक्स पॉईंट हा छातीचा 1/4 अधिक 1.5 इंच घ्यायचा असतो. त्यामुळे छातीचा 1/4 9 आणि त्याच्यात 1.5 इंच म्हणजे 10.5 वर हा टक्स पॉईंट घ्यायचा आहे. आता इथं हुकलूक पट्टीसाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आपण आता हे अर्धा इंच एक्स्ट्रा खालपर्यंत मार्किंग करून रेष आखून घेणार आहोत. हे झालं आपल्या हुकलूक पट्टीचं मार्किंग. आता इथे आपल्याला टक्सची जे अंतर आहे इथलचं ते आपल्याला टाकायचं. ते असतं छातीचा 10वा भाग. आता 36 छाती आहे, त्याचा 10वा होतो साधारण 3.5 किंवा 3.6. आपण 3.5 वर इथं मार्क्स टाकायचे
आणि आपलं हे जे हुकलूक पट्टीचं मार्किंग ते सोडून आपल्याला हे अंतर टाकायचं आहे. तसंच खाली देखील तेवढंच माप टाकायचं आहे आपल्याला. आणि आता ही रेष आखून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला टक्स घ्यायचा आहे. दोन्ही बाजूंनी 1.5 इंच आपल्याला टक्स घ्यायचा आहे. आपण दोन्ही बाजूनी 1.5 इंच हा टक्स घेतलेला आहे. आता आपल्याला तो दोन्ही साईडनी 1.5 इंच वाढवायचा आहे. कारण आपण एकाच साईडनी जर वाढवलं तर हा पार्ट आपला जो टक्स आहे हा तिरका होईल, म्हणून आपल्याला हे अंतर दोन्हीमध्ये वाढवायचं आहे. तर या बाजूला 1.5 इंच आणि या साईडला देखील आपण 1.5 इंच वाढवायचं आहे. आणि आता ही रेष आखून घ्यायची आहे. आता पुढच्या साईडला आपण उंचीमध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. जसं आपण प्रिन्सेस कटमध्ये करतो अगदी त्याच तशाच पद्धतीने आपल्याला इथे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता आपण मागचा पार्ट ठेवायचा इथे साईडला आणि त्याचं मार्किंग करायचं आहे. म्हणजे मागचा आणि पुढचा भाग हे पहा इथं असं ठेवायचं आहे आपल्याला आणि मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे मागचा आणि पुढचा पार्ट हा सेम होईल आपला. आता हे मार्किंग आणि हे पहा इथे देखील आपल्याला रेष आखून घ्यायची अशी तिरकी. अशा पद्धतीत आपल्याला रेष आखून घ्यायची आहे तिरकी. आणि त्यानंतर आता याचं कटिंग करायचं आहे. आता तुम्ही हाईट कटसुद्धा करू शकता असा किंवा डायरेक्ट असा आहे असंच ठेवून फक्त आपण जसं कटोरीला टक्स देतो दोन्ही साईडनी 1.5 इंच तशा पद्धतीत सुद्धा आपण डायरेक्ट असा टक्स देऊ शकतो. आता जेव्हा तुम्ही इथून कट करणार तेव्हा इथे तुम्हाला थोडं मार्जिन द्यायचं आहे, कारण आपल्याला हे जे टक्स आपण जो आखला आहे ना तिथं आपल्याला शिवायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं पुढं मार्जिन लागणार आहे. अर्धा इंच दोन्ही बाजूनी मार्जिन ठेवून आपण हे कट करू शकतो असं इथून. अतिशय सोपी पद्धत आहे आणि खूप छान ब्लाऊज बसतो हा. तुम्ही नक्की शिवून पहा. हे पहा इथे अशी टीप दिली ना शिवणाची की अतिशय सुंदर याचा पोफ येतो आणि फिटिंगला देखील खूप छान बसतो हा ब्लाऊज. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही शिवता ना
तर इथं डायरेक्ट आपण अशी तिरकी सरळ रेष न देता आपण इथे राऊंड शेप करूनच शिवायचं आहे. त्याने काय होणार आहे, इथे जे टोक आहे जसं आपलं कटोरीला टोक येतं त्या पद्धतीने याला टोक येणार नाही. आपण कटोरीमध्ये सुद्धा आपण अशाच टाईप करतो, राऊंड शेपमध्ये आपण इथे शिवतो, म्हणजे कटोरीला देखील टोक येत नाही. तशाच पद्धतीत इथं देखील असं शिवायचं, म्हणजे याला देखील असं पुढे टोक येणार नाही आणि व्यवस्थित ब्लाऊज बसेल. आता हे झालं मागचं आणि पुढचं कटिंग वन टक्स ब्लाऊजचं. आता आपण याचं बाही कटिंग करूया. आता बाहीची लांबी ही 7 इंच आहे. आता ही अस्तरचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे इथे 8 इंच म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे. जर तुमचं अस्तरचं नसेल तर तुम्ही 1.5 ते 2 इंच एक्स्ट्रा घ्या. त्यानंतर बाही रुंदी ही छातीचा चौथा म्हणजेच 9 इंच, तेवढंच माप इथे देखील टाकायचं आहे. तर या बाजूला आपल्याला कॅप हाईट टाकायची आहे. याची कॅप हाईट टाकणार आहे आपण 3.5 इंच आणि इथे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी सरळ रेष आखून घ्यायची आहे. पाहू शकता 1 इंचावर आपण पॉईंट देऊन हे आकार, म्हणजे एवढा भाग हा सरळ ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे. दंडगीर 5.5 टाकायचा आहे आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच. आता हे पूर्ण आपलं वन टक्स ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. ब्लाऊज आणि त्याचबरोबर बाही कटिंग देखील झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओत.